हिंदवी परिवाराच्या वतीने आयोजित पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहीम शिवमय वातावरणात संपन्न झाली। हिंदवी परिवाराची पन्हाळा पावनखिंड पावसाळी पदभ्रमंती मोहीम 18, 19 आणि 20 जुलै दरम्यान शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवमय वातावरणात पार पडली। मोहिमेची सुरुवात जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेवचा जय जयकार करत या जयघोषात वीर बाजीप्रभू देशपांडेंच्या वीरतेच्या घोषणा देत नरवीर शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली। 3 दिवसांच्या कालावधीमध्ये 54 किलोमीटर अंतर पार करायचे होते। त्यामध्ये पहिला मुक्काम खोतवाडी येथे तर दुसरा मुक्काम पांढरेपाणी या गावी होता। या प्रवासात डोंगर, जंगले, गुंठा, अर्धा गुंठ्याच्या शेती आणि त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे घाम गाळणारे शेतकरी बांधव, वाड्या वस्त्यांवरील शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी आणि त्यांच्या बोलण्यात दिसणाऱ्या प्रामाणिकपणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रामाणिक काळ या मातीत आजही दिसत होता। एकूणच मोहिमेचा संपूर्ण अनुभवच विलक्षण होता, असे सहभागी शिवभक्तांनी सांगितले। या मोहिमेत राज्यमंत्री बच्चू कडू, आयुष्मान भारत मिशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे परिवारासह सहभागी झाले होते। या प्रसंगी डॉक्टर सुप्रज्ञा शेटे, मोहीम सरनोबत संभाजी भोसले, महेश शिंदे, धारेश्वर तोडकरी, अर्चना शिंदे, सोमनाथ शिंदे, तुषार आवताडे, भूषण बापट, दिलीप मेसरे, विजय पोखरकर, ॲडव्होकेट महेश जगताप, परशुराम कोकणे, शंभू लेंगरे, समाधान आवताडे, नितीन सुकरे, सचिन भोसले, दादू कांबळे, संतोष शेटे, अजय भोयर यांनी मोहीम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले।